चला तर मंडळी, आज आपण एका वाटीच्या प्रमाणामध्ये पुरणपोळी करणार आहोत. अगदी 10 पुरणपोळ्या परफेक्ट अशा होतात. हे बघा, तुम्ही बघू शकाल किती सुंदर असा रंग आलेला आहे, टम्म अशी फुगलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत अशा आपल्या पुरणपोळ्या होतात. ह्या होळीला नक्की ट्राय करा. हे बघा, 1 वाटी आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घ्यायची आणि धुवून घ्यायची आहे. डाळीच्या दुप्पट पाणी घालून, थोडीशी हळद आणि मीठ घालून, थोडंसं तेल घालायचं आहे. 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत आपल्याला. डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे. आता आपण 3 शिट्ट्या देऊन घेऊया. आता काय करूया आपण, तोपर्यंत आपण पीठ मळायला घ्यायचं आहे. एका वाटीच्या डाळीसाठी इथे 2 वाटी मैदा घ्यायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही जर पहिल्यांदा पुरणपोळी करत असाल आणि जर तुमच्या पुरणपोळ्या चुकत असतील तर ह्या प्रमाणात करा, अजिबात चुकणार नाही. जरा रंग छान येण्यासाठी थोडीशी हळद घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूयात. छान असं मिसळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे. घट्टसर गोळा नाही मळायचा, आपण कणिक मळतो त्यापेक्षा थोडासा सैल असा गोळा मळून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ मळलं तर अजिबात आपली पुरणपोळी फाटणार नाही किंवा फुटणार नाही. हे बघा, छान असं मळून झाल्यानंतर अगदी 2 चमचे इथे मी तेल घातलेलं आहे. हे बघा, आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आहे. हे बघा, आता छान असा गोळा आपला मिळून आलेला आहे. हे बघा, छान अशी पिठाला चकाकी आलेली आहे. आता हे पीठ आहे ते आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत आपली डाळ छान अशी शिजलेली आहे. हे बघा, चेक करूया आपण डाळ आपली शिजली आहे की नाही ते. हे बघा, अगदी छान मेणासारखी आपली डाळ शिजलेली आहे. ही खूप महत्त्वाची टीप आहे की डाळ छान शिजली गेली पाहिजे. आता आपण डाळ गाळून घेऊया. हे बघा, आणि खाली जे पाणी राहील त्याची आपण कटाची आमटी करणार आहोत. आता 15 ते 20 मिनटं डाळ छान निथळून घ्यायची आहे, जेणेकरून डाळीमधलं सगळं पाणी आहे ते निघून जाईल. हे बघा, छान डाळ कोरडी झालेली आहे. आता हे पाणी आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आता आपण ही डाळ आहे ती आपण निथळून घेतली होती, ती चांगली स्मॅश करून घ्यायची आहे. हे बघा, जास्त भांड्यांचा पसाराही होत नाही आणि अगदी पटकन आपल्या ह्या पुरणपोळ्या होतात. अगदी तासाभराच्या आतमध्ये ह्या पुरणपोळ्या आपल्या करून होतात. हे बघा, सर्व डाळ आपण छान स्मॅश करून घेतलेली आहे. हे बघा, काही वेळ लागलेला नाही, अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये माझी डाळ ही स्मॅश करून झालेली आहे. हे बघा, अजिबात आपली डाळ वाया गेलेली नाही. छानच संपूर्ण डाळ आपली ही चांगली स्मॅश करून झाल्यानंतर आपण खालच्या साईडला जी राहिलेली डाळ आहे ती सुद्धा आपण काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकाल छान अशी आपण डाळ आहे ती छान अशी वाटून घेतलेली आहे, म्हणजे स्मॅश करून घेतलेली आहे. हे बघा, आता ही सर्व डाळ आहे आपण गॅसवर ठेवूया आणि 1 वाटी डाळीसाठी आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे. बारीक कापून घ्यायचा, जेणेकरून छान असा मिक्स होतो तो. आता आपण गॅस ऑन केलेला आहे आणि 3 ते 4 मिनटं सतत अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे, ढवळत राहायचं आहे, जेणेकरून गूळ आणि डाळ छान अशी मिक्स होईल. हे बघा, 3-4 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी थोडंसं पातळ असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, कारण गूळ आपला विरघळत चाललेला आहे. हे बघा, 4 ते 5 मिनटानंतर अगदी सैलसर तुम्हाला हे मिश्रण दिसेल, पण अगदीच अजून थोडा वेळ आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपलं जे सारण आहे, म्हणजे आपलं जे पुरण आहे ते छान असं घट्टसर होईल. हे बघा, आता थोडंसं तुम्हाला दिसत असेल की सैलसर झालेलं आहे, पण गूळ अगदी व्यवस्थित विरघळलेला आहे. बघा, चमचा आपला उभा राहत नाही, म्हणजे आपल्याला अजून थोडा वेळ हे पुरण शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मला टोटल 8 ते 9 मिनटं लागलेली आहेत. थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे, जेणेकरून चव खूप छान येते. तुम्ही वेलची पूड घातलीत तरीसुद्धा चालेल. हे बघा, आणखीन 2 ते 3 मिनटं छान असं आपण शिजवून घेऊया. आता पुरण शिजलं की नाही हे आपल्याला कसं समजायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, पुरणपोळी जर कधी केली नसेल तर एका वाटीच्या प्रमाणात नक्की ट्राय करा. एकदम सोपी रेसिपी आहे आणि खाणारा कौतुक नक्की करेल. हे बघा, टोटल मला इथे 10 ते 11 मिनटं लागलेली आहेत. चमचा असा उभा केल्यानंतर तो पडला नाही की समजायचं सारण आपलं, म्हणजे पुरण जे आहे
ते छान असं झालेलं आहे शिजून. आता आपण गॅस बंद करूया पूर्ण थंड झाल्यानंतर. हे बघा अशा प्रकारे आपण गोळे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे गोळे केले ना, की काय होतं, की आपल्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्या आपण पटपट अशा लाटू शकतो. हे बघा इथे माझे टोटल 10 गोळे तयार झालेले आहेत पुरणाचे. म्हणजे आपल्या 10 पुरणपोळ्या होतील. आता आपण लगेचच जे आपण पीठ भिजवून ठेवलं होतं ते पाहूयात. छान असं भिजलेलं आहे. तुम्हाला पाहताना वाटत असेल, की खूप पातळ असं झालेलं आहे, पण नाही. याच्या पुरणपोळ्या खूप छान अशा होतात आणि अजिबात फाटली जात नाही, टम्म अशी फुगली जाते. हे बघा मस्त असं भिजलेलं आहे आपलं मैद्याचं पीठ. थोडंसं तेल घालूया, एक अर्धा चमचा, आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा छानच एकदम मस्त आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता त्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. पिठाचा हात घेऊया आणि छोटा गोळा घेऊया. हे बघा अशा पद्धतीने, आणि थोडंसं पीठ लावून आपण अशा प्रकारे पारी करून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे पारी करून घेऊया. त्यामध्ये आपण हा जो पुरणाचा गोळा आहे तो ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपण अंगठ्याच्या मदतीने दाबून बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते निघून जाईल. हे बघा तुम्ही बघू शकता, वरचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी काढून टाकते. हे बघा, आणि अशा प्रकारे पिठाचा हात थोडासा लावून गोळा बंद करून घेणार आहे आणि अशा प्रकारे गोळा थोडासा पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं जे पुरण आहे ते सारखं असं पसरलं जाईल. हे बघा अशा प्रकारे थोडंसं पसरवून घ्यायची आहे पुरणपोळी, आणि हे बघा अशा प्रकारे आपण लाटून घ्यायची आहे. अगदी सरसर अशी लाटली जाते. हे बघा तुम्हाला पाहताना समजत असेल, अजिबात कुठेही फाटलेली नाही आहे. अगदी सैलसर आपण पीठ मळल्यामुळे सरसर आपली पुरणपोळी जी लाटली जाते. हे बघा अगदी छानच, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे बघा जितकी हवी तितकी मोठी होते. मस्तच छान अशी आपली पुरणपोळी पातळ अशी तयार झालेली आहे. सगळ्या बाजूनी सारण असं नीट पसरलं गेलं आहे. हे बघा आता मी शेकून दाखवते तुम्हाला. हे बघा मस्तच. तवा एक साईडला मी तापत ठेवला होता. छान असा तवा तापला की मीडियम फ्लेमवर आपण पुरणपोळी आहे ती शेकून घ्यायची आहे. तुम्ही तूप लावा, तेल लावा, काहीही लावलं तरी चालेल. इथे मी तेलच लावते. हे बघा पाहतानाच तुम्हाला समजत असेल, छान अशी टम्म फुगलेली आहे. हे बघा मस्तच दोन्ही साईडनी छान अशी आपण शेकून घेऊयात. टम्म फुगणारी आपली पुरणपोळी तयार आहे. हळद घातल्यामुळे रंगही सुरेख आलेला आहे. मस्तच. हे बघा छान आपली पुरणपोळी गुबगुबीत अशी तयार झालेली आहे. मस्तच. आता दुसरी पोळी पण मी तुम्हाला शेकून दाखवते. सगळ्याच पुरणपोळ्या माझ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत. हे बघा. हे बघा मस्त अशी फुगलेली आहे पुरणपोळी. छानच. एकदम सोपी रेसिपी आहे. एका वाटीच्या नक्की ट्राय करून बघा. अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. 1 वाटी गूळ, 1 वाटी हरभरा डाळ आणि 2 वाटी मैदा घेतलेला आहे. हे बघा टम्म अशी आपली फुगलेली पुरणपोळी तयार आहे. अगदी मऊ लुसलुशीत अशी होते. छानच. आता या सर्व प्रमाणामध्ये माझ्या 10 पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. वजनी प्रमाणात 1 किलो जवळजवळ झालेल्या आहेत. आणि अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे बघा अगदी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. हे बघा छानच.